मंचर नगरपंचायत निवडणूक पार पडली। या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीची जी काही निवडणूक रणनीती आहे ती सर्व लोकांनी पाहिली। निवडणूक प्रभारी आणि स्थानिक नेते असतील किंवा महेशदादा लांडगे असतील जे या ठिकाणी प्रचारक होते, ह्या सर्वांची जी काही रणनीती होती यामुळे मंचर येथील भारतीय जनता पार्टीचं एक प्रकारे वर्चस्व वाढलं। घराघरापर्यंत भारतीय जनता पार्टीचं कमळ हे पोहोचलं। हे असताना आता मंचर जरी झाला असलं तरी आंबेगाव तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये सध्या येऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समित्या निवडणुका आहेत। ह्या निवडणुकांमध्येही भारतीय जनता पार्टीने आता गावागावापर्यंत ग्रामपंचायतीपर्यंत आपली पाळेमुळं रोवायला सुरुवात केली आहे। या ठिकाणी असणारे महेशदादा लांडगे असतील जे या ठिकाणी प्रचार प्रमुख आहेत। ही सर्व जे काही नेते आहेत यांनी यापूर्वीही निवडणूक लढल्या आहेत, जिंकल्या आहेत आणि त्यांचा जो काही अनुभव आहे तो सध्या आंबेगाव तालुक्यामधील लोकांना पाहायला मिळत आहे। एकंदरीत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची मरगळ कुठेतरी झटकली गेलेली आहे। एक प्रकारे नवचैतन्य भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आंबेगाव तालुक्यामध्ये मिळालेलं पाहायला मिळत आहे। असतानाच आदर्शगाव गावडेवाडी या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच हा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता झाला आहे। आपल्यासोबत गावडेवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच एकनाथ गावडे आहेत, आपण त्यांची चर्चा करूया। काय सांगाल, कशा पद्धतीने तुम्ही या गावामध्ये काम करणार आहात आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कशा पद्धतीने या ठिकाणी विकास कामं करणार आहात, काय सांगा? मी या गावडेवाडीचा उपसरपंच म्हणून माझी निवड झाली आणि मी या गावामध्ये आज माझं वय 75 वर्ष आहे, तरी मी या गावाच्या विकासामध्ये सतत सहभागी असतो। भाजपच्या सर्व लोकांना तळागाळापर्यंतच्या लोकांना सहकार्य करून गावामध्ये भाजपचं काम चांगल्या पद्धतीने चालू आहे। त्यामुळं आता माझा जो सन्मान झाला आहे तो गावडेवाडीच्या सर्व लोकांनी मला भरभरून मदत करून मी आज उपसरपंच पदावर नियुक्ती झालेली आहे। या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये काही महिन्यावरती निवडणूक आहे, ग्रामपंचायतीची ही निवडणूक आहे, जिल्हा परिषद निवडणूक आहे। कशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी प्रचार करत आहात, कार्यकर्त्यांमध्ये काय भावना आहे? कार्यकर्त्यांचं चांगला प्रतिसाद आहे आणि त्यामुळं आम्ही आगामी जिल्हा परिषद तालुका पंचायतमध्ये चांगल्या पद्धतीने भाजपचा झेंडा पंचायत समितीवर जिल्हा परिषदेवर लावल्याशिवाय राहणार नाही। तरी सर्व कार्यकर्ते आमचे जोमाने कामाला लागलेले आहेत। सर्व लोकांचं सहकार्य आहे, भाजपच्या मोदी साहेबांचं नेतृत्वाला सगळ्या लोकांचं सहकार्य आहे। मोदी सगळ्या लोकांना माहीत झालेलं आहे, त्यामुळे तळागाळापर्यंत मोदी म्हणलं की सगळे लोक भाजप म्हणूनच हे करतात। त्यामुळे आम्ही सगळं काम भाजपचं चांगल्या जोमाने इथं करतो। येणाऱ्या काळामध्ये निवडणूक आहेत, एक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून तुम्ही कशा पद्धतीने त्यांना सामोरे जाणार आहे? एक प्रकारे या ठिकाणी महायुती आहे, तर महायुतीमध्ये घटक पक्ष म्हणून ग्रामीण भागामध्ये येणाऱ्या काळात निवडणुकीमध्ये तुमची भूमिका कार्यकर्ता म्हणून काय असेल? आमची भूमिका म्हणजे आम्ही कोणत्याही परिस्थितीत आमचे कॅन्डिडेट निवडून आणण्याचा जो प्रयत्न करणारच आहे। सगळ्या लोकांचा सपोर्ट आहे, चांगले भाजपचं कार्य सगळ्यांनाच आता माहीत झालेलं आहे। लोकांना आताच काय सांगायची जरूर नाही, लोक शहाणे झालेत। काम बरोबर भाजपचं काम लोक आता जाणीवपूर्वक करायला लागलेले आहेत। युती जरी असली तरी भाजपचा आम्ही जे काय कॅन्डिडेट मिळेल त्या कॅन्डिडेटचा जोराने प्रचार करू। ह्या ग्रामीण भागांमध्ये कुठंतरी भारतीय जनता पार्टीचा मतदार वाढला आहे का? लोक भारतीय जनता पार्टीकडे आकर्षित झालेत का? बरेच बहुतेक लोकांना आता भाजपचं काम पटलेलं आहे, सर्व योजना तळागाळापर्यंत पोहोचलेल्या आहेत। त्यामुळे भाजपचं काम हे 100% वाढलेलं आहे आणि भाजपला चांगले दिवस आता ग्रामीण भागात सुद्धा चांगलं लोक मानायला लागलेत। त्यामुळे आता सगळ्यांना भाजपवर विश्वास सगळ्या लोकांचा आता आहे, त्यामुळं कामं ही जोरात चालू आहे। भारतीय जनता पक्षाचे आंबेगाव तालुक्याचे पूर्वीचे अध्यक्ष संदीप बानखिले होते, त्यांच्यानंतर आंबेगाव पूर्व भागाचे किरण वाळुंज आणि पश्चिम भागामध्ये अशोक गबाले म्हणून काम करतात। मध्ये ताराचंद कराळे सर असतील आणि महेशदादा आहेत, जयशंकर एरंडे आहेत, असे चांगले लोक एकजुटीने काम करतात। त्यामुळं भारतीय जनता पक्षाचं भविष्य आंबेगाव तालुक्यात तरी आता चांगलं। नक्कीच भारतीय जनता पार्टीचं पूर्ण तालुक्यामध्ये काम मोठ्या जोरात चालू आहे। मंचर नगरपंचायत निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये फूट जरी पडली असली तरीही बऱ्याच लोकांचं असं म्हणणं होतं का याचा फटका हा भारतीय जनता पार्टीला बसेल। मात्र असं न होता तेवढ्याच जोमानं भारतीय जनता पार्टी ही निवडणूक रिंगणात उतरली, मोठा प्रचार केला, मतदान झालं। मात्र आता निवडणुकीमध्ये निकालाची प्रतीक्षा उत्सुकता ही सर्व लोकांना आहेच आहे। मात्र हे सगळं जरी झालं असलं तरी मंचर नगरपंचायतीमध्ये दुपटीने भाजपचे कार्यकर्ते हे सक्रिय झाले होते आणि जी काही मरगळ आहे ती एक प्रकारे झटकली गेली होती। तीच परिस्थिती आता भारतीय जनता पार्टीची संपूर्ण तालुक्यामध्ये आहे। निवडणुकांमध्ये
त्याच पद्धतीने सामोरे जाण्यासाठी कामाला लागलेले दिसत आहेत. अमोल जाधव, पुणे सुपरफास्ट, गावडेवाडी. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.